नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोकी सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीसचा कट ऑफ जो शिपाई पदासाठी कट ऑफ लागणार आहे आणि फायनल मेरिट यादी ही कधी येणार आहे ते देखील सांगितलेलं आहे. पण मी आज आणखी एकदा रिपीट करणार आहे, कारण की जो कट ऑफ आहे तो कशा प्रकारे लागू शकतो आणि संपूर्ण कट ऑफची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कधीपर्यंत लागू शकतो, किती तारखेपासून, म्हणजे पेपर झाल्यापासून किती दिवसात हा कट ऑफ लागायला पाहिजे आणि मेरिट यादी, त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये बऱ्याच जणांना गेल्या वर्षी जॉईनिंग मिळाली होती. जे वेटिंगमध्ये झाले त्यांचा देखील फायदा होणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे MSFमध्ये जायची संधी मोठी मिळालेली आहे आणि बरेच जण त्याचा लाभ देखील घेत आहेत. आणि काही जणांनी तशा जागा रिक्त ठेवलेल्या होत्या, MSFमध्ये जाण्याची संधी जी सोडलेली आहे, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे. आणि मुंबई पोलीसचा कट ऑफच्या संदर्भात आज पूर्णपणे माहिती असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की संपूर्ण माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे, इथून पुढे देखील देत राहणार. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य वेळी मिळत राहील. तर आपल्याला माहिती आहे की 3 ह्याच्यासाठी परीक्षा झाली होती, मुंबई पोलीस, कारागृह आणि चालक. आता ह्याच्यासाठी पूर्णपणे झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की पुणे कारागृहाचं देखील ग्राउंड जे आहे ते पाठीमाग आहे. ते पुणे कारागृहाचं ग्राउंड देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा देखील दुसरा व्हिडिओ मी करून टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल, जर तुमचं कोणी पुणे कारागृहाला फॉर्म जर भरला असेल आणि कोण जाणार असेल तर त्यांनी नक्की सांगा की आमचं ॲडमिट कार्ड आले, कारण की ॲडमिट कार्ड यायला सुरुवात जे होणार आहे ते 26 तारखेपासून होणार आहे. आणि ॲडमिट कार्ड आल्यानंतर ग्राउंड जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट देत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आता आता महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई पोलीस भरती संदर्भात फायनल कट ऑफ. तर काल बऱ्याच जणांना मी सांगितलं होतं की ओपनचा जो कट ऑफ आहे, ज्या विद्यार्थ्यांना, ओपनच्या विद्यार्थ्यांना म्हणते, मुलांना, ज्या ओपनच्या मुलांना 130पर्यंत मार्क पडत असतील, म्हणजे 130पर्यंत ज्याची टोटल होत आहे, त्यांनी 100% समजून जायचं आपले सिलेक्शन होत आहे. कारण की गेल्या वर्षी तुलनेमध्ये पेपर ह्या वर्षी सोपा गेला होता, काही जणांना अवघड गेलेला आहे. कारण की ज्यांचा अभ्यास झाला व्यवस्थित त्यांना पेपर सोपा गेला, कारण की जे विद्यार्थ्यांची संख्या बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यानंतर ज्याच्यामधून आपल्याला फक्त माहिती आहे जागा किती होत्या आणि त्याच्यामध्ये किती पदं भरायची, प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळी पदं होती. त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळा लागत असतो. आणि आता मुंबई राहिली होती शेवट. आता मुंबईचा कट ऑफ जो आहे तो फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना 130पर्यंत मार्क पडत आहेत, ज्यांची टोटल पूर्णपणे 130पर्यंत होत आहे ओपनच्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी समजून जायचं आपलं सिलेक्शन झालं. आणि इतर कुठल्याही कास्टचा विद्यार्थी असू द्या, OBC असू द्या, कुठलाही असू द्या, मग त्याने जर 130पर्यंत टोटल जात असेल, 100% आपण पोलीस झालो. फक्त ओपन सोडून ज्यांचे 130पर्यंत टोटल जाते ते 100% पोलीस झालेले आहेत. त्यांच्यासाठी आताच माझ्याकडून शुभेच्छा, कारण ओपनच्या तर विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की मी 130पर्यंत ज्यांची टोटल ती 100% झाले. त्यानंतर OBC 125 ते 126पर्यंत त्याची टोटल होते. शेवट 126, ज्याची 125 ते 126पर्यंत मुलांची टोटल होते, त्यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. आणि असा प्रकारे कट ऑफ जाणार आहे. आता मुलींचा देखील सांगतो, ओपनच्या मुलींचा 120पर्यंत ज्यांच्या मुलींची टोटल होत असेल, ओपनच्या मुलींची, त्यांनी 100% आपलं काम होत आहे. आणि असं समजून जायचं, फक्त एवढी तयारी ठेवायची की आपलं ज्यावेळेस सिलेक्शन होईल किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल, आपल्याला जे ऑर्डर दिली जाईल त्यानंतर आपण MSFमध्ये जाऊ शकता, कुठेही जाऊ शकता. फक्त तुमचं 120पर्यंत मुलींना, ओपनच्या मुलींना मार्क पाहिजे. मला माहिती आहे कट ऑफ आणखीन हाय जाणार नाही. आपण जो कट ऑफ सांगितला हाय लेवलचा सांगितलेला आहे, कारण की दरवर्षी तुलनेमध्ये अभ्यास करून हा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करू नका. आणि तुम्हाला फक्त आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं, तुम्हाला वेळोवेळी संपूर्ण माहिती मिळत राहणार आहे. पुणे कारागृहाची देखील अपडेट मी थोड्याच वेळात देणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण ऑफिशियल GR आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मुलींचं, ओपनच्या मुलांचं सांगितलं आहे. OBCच्या मुलींचं, यांची ज्या मुलींची 113पर्यंत 114पर्यंत टोटल जाते, ते 100% त्यांचं काम होतं आहे. त्यानंतर SC मुलांचं 124 आणि मुलींचं 111पर्यंत, मुलांचं 124 आणि मुलींचं 111पर्यंत. त्यानंतर ST मुलांचं 125 आणि मुलींचं 113पर्यंत, STच्या मुलींचं आणि मुलांचं 125 आणि मुलींचं 113पर्यंत होऊ शकतं. त्यानंतर VGA 127 मुलांचं आणि मुलींचं 112पर्यंत मुलींचं जाऊ शकतं. त्यानंतर NTB 127 मुलांचं आणि 113 ते 111पर्यंत मुलींचं. त्यानंतर SC झालं. त्यानंतर SBC SABC 122 ते 123 अशा प्रकारे जे कट ऑफ आहे तो मुलींचा जाऊ शकतो. बरेच जण आता ज्यांचं प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, पोलीस पाल्य असतील, त्यांचा देखील कट ऑफची यादी आपल्यापर्यंत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल कशा प्रकारे लागू शकतो ते देखील मी तुम्हाला, चालक आणि कारागृहाचा जे पेपर राहिलेला आहे, ते चालक आणि कारागृहाचा जे कट ऑफ सांगायचं राहिलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये पोलीस चाइल्ड ज्यांचं कशा सर्टिफिकेट लागतं आपल्याला माहिती आहे, ज्यांना
जॉईनिंग करताना आपल्याला कशा सर्टिफिकेट लागतं, तर पोलीस पाल्य असलेलं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आता ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्यावेळेस तुम्हाला कुठले डॉक्युमेंट न्यायचे, कारण की ज्यावेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केली होती भरतीच्या वेळेस, तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला गेला होता त्यावेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं, ज्यावेळेस तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतली होती ती डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे. जर ते डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, एवढं तुम्हाला सांगणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट ते घेऊन जायचे, कुठलंही फेक सर्टिफिकेट काढायचं नाही, काय नाही काय नाही. जे तुमच्याकडे खेळाडूच असेल तर ओरिजिनल लागते, त्यावर सही शिक्का महाराष्ट्र राज्याचा लागतो. नाही तर कुठलंही काय ऑनलाईन सेंटरमधनं काढून घेऊन जाचाल त्याचं काय काम चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, आता कट ऑफची यादी जी आहे ती फायनल कट ऑफ कधी लागणार ते देखील सांगा. पेपर झाल्यापासून कमीत कमी 20 दिवसात लागत असतो. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा कट ऑफची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्णपणे फायनल कट ऑफ फेब्रुवारीमध्ये येईल आणि नवीन पोलीस भरती संदर्भात देखील वेळोवेळी अपडेट येत राहणार. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.